नमस्कार मंडळी. शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काही हे उपाय करू शकता, ज्यामुळं तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते. याशिवाय तुमचा मानसिक त्रासही दूर होतो. आपल्या सर्वांना नेहमी असा प्रश्न पडत असतो की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील. आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो, पण तो पैसा स्थिर राहत नाही. लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचं जाण्याचे मार्ग ठरलेले असतात. आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि उपाय पाहणार आहोत. चला तर पाहूया काही उपाय आणि याचे काही नियम जे पाळल्यानं आपल्या घरात माता लक्ष्मी सदैव स्थिर राहील. बघा, शुक्रवार हा वार महालक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणतात. जे लोक आर्थिक समस्यांनी त्रस्त आहेत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही, अशा लोकांनी प्रत्येक शुक्रवारी काही उपाय करावेत. या उपायामुळं अनेक अडचणींचं समाधान मिळतं. प्रत्येक शुक्रवारी करता येणं शक्य नसेल तर किमान एका शुक्रवारी तरी निश्चितच करावं. वास्तविक शुक्रवारचे हे उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमचं आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊया शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीचे करता येणारे सोपे उपाय. नंबर 1. एकाक्षी नारळानं लक्ष्मीची पूजा करा. आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो. त्यामुळं शुक्रवारी धनाची देवी म्हणजेच लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्यानं ती प्रसन्न होते. तसंच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते. तुमची कोणतीही इच्छा असो, मनातील इच्छा पूर्ण होते व लवकरात लवकर अखंड लक्ष्मी आणि वैभव प्राप्त होते. त्यामुळं शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय निश्चितच करू शकता. हा उपाय केल्यानं घरामध्ये सुख समृद्धी तसंच लक्ष्मीची प्राप्ती अवश्य होईल. नंबर 2. शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठण करा. शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्र जे असतं त्याचं पठण करावं. हे एक अतिशय जादुई स्तोत्र आहे. याचं पठण केल्यानं घरात आनंद आणि समृद्धी येते आणि आपल्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात. या स्तोत्रामुळं संकट तर दूर होतातच आणि धनप्राप्ती होण्यास मदत होते. रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठण केल्यानं देवी लक्ष्मीची अपार कृपा आपल्याला प्राप्त होते. नंबर 3. श्रीयंत्राची पूजा करा. बघा, शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता. यावेळी तुपाचे 8 दिवे लावावेत, गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी आणि मखाण्याची खीर अर्पण करावी. तसंच कणकधारा स्तोत्राचं पठण करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फूल अर्पण करा. शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय करावेत. नंबर 4. आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो. झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे. झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे, म्हणून ही काळजी घेणंसुद्धा गरजेचं आहे. झाडू नेहमी शनिवारी खरेदी करावा. जुना झाडू गुरुवारच्या दिवशी कधीही फेकून देऊ नये. तो सुद्धा शनिवारी बदलावा. झाडू कोणाला दिसणार नाही असा ठेवावा किंवा तुम्ही तो झाकूनसुद्धा ठेवू शकता. नंबर 5. घरात जर मीठ सांडलं तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये. ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावं, कारण मीठ समुद्रात असतं. लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे. मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानलं जातं. लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळं मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये जमिनीवर. नंबर 6. जे काही सायंकाळी बघा, जे लोक सायंकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस पुढील 3 वस्तू कोणालाही देऊ नयेत. म्हणजे जसं की मीठ असेल, झाडू असेल, पैसे असतील, या 3ही वस्तू लक्ष्मीकारक वस्तू आहेत. मात्र इतर वस्तू तुम्ही देऊ शकता. नंबर 7. संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते. घरातून लक्ष्मी म्हणजेच पैसे बाहेर जाऊ देऊ नये. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात आणि गाय ही लक्ष्मी आहे, म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळच्या वेळी देऊ नयेत.
नंबर 8, सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला किंवा इतर वस्तू उकिरड्यावर किंवा बघा आपण कचरापेटीत टाकतो, पण ते कचरापेटीत किंवा उकिरड्यावर या वस्तू टाकू नयेत. नंबर 9, बंद घड्याळ घरात लावू नये, कारण त्यानं आपली प्रगती थांबते असं म्हटलं जातं. लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी आता आपण काही उपाय पाहणार आहोत. नंबर 1, रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडेसे मीठ, हळद आणि गोमूत्र टाकावं. हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी. असं केल्यानं घरातील निगेटिव्हिटी दूर होते, त्यामुळं माता लक्ष्मी आपल्या घरात विराजमान होते. नंबर 2, बघा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो, त्या दरवाजाचा उंबरठा, दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्या, उंबरठासुद्धा स्वच्छ पुसून घ्या आणि त्याची पूजा करा. असं केल्यानं माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. नंबर 3, आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे. ही दिशा हलकी ठेवावी, म्हणजेच या दिशेला अवजड वस्तू ठेवू नयेत, जसं की पलंग, कपाट या वस्तू या दिशेमध्ये ठेवू नयेत. नंबर 4, घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नयेत. ते कपडे जाळून टाकावे किंवा कोणाला तरी देऊन टाकावेत. असं केल्यानं घरातील निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. नंबर 5, प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला बघा तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावे. असं केल्यानं माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा, कारण असं म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्यानं आपले पित्र जे आहेत, म्हणजे आपले पूर्वज जे आहेत ते तृप्त होतात आणि त्यामुळं आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येत असतात त्याचे मार्ग मोकळे होतात. म्हणून आपल्याला हा उपाय अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. नंबर 6, महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा. असं केल्यानं घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते. बघा प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे असं सांगितलं जातं. प्रत्येक सोमवारी तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती उसाच्या रसाचा अभिषेक निश्चितच करू शकता. नंबर 7, लक्ष्मी देवीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही शुक्रवारी उपवास करू शकता. तसंच खीर बनवा आणि ती देवीला लक्ष्मीला अर्पण करा आणि नंतर ती 6 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींना प्रसाद म्हणून द्या. यानंतर तुम्ही त्यांना फळं दान करू शकता. हा उपाय तुम्ही सलग 21 शुक्रवार करू शकता. असं केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कर्जातून सुद्धा मुक्ती मिळते असं मानलं जातं. नंबर 8, शुक्रवारी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या वस्तूंसोबत ठेवाव्यात आणि मग ते विवाहित महिलांना द्याव्यात. असं केल्यानं सौभाग्य आणि आरोग्य लाभतं असं मानलं जातं. तसंच घरात कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरता यामुळे भासत नाही. नंबर 9, आपण आपल्या हाताची आणि पायांची नखं ही नेहमी मंगळवारीच काढावीत. नंबर 10, श्रीयंत्राची स्थापना का करावी? आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी. श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो. असं म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत. त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील. तसंच त्यांचा कृपा आशीर्वादसुद्धा आपल्यावर नेहमी राहील. म्हणून आपल्या घरामध्ये आपल्याला श्रीयंत्राची स्थापना करायची आहे. नंबर 11, आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा अथवा मूर्ती असावी. पितळेची किंवा चांदीची मूर्ती असली तरी चालेल. नंबर 12, आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा. मग ती आपली आई असो, बहीण असो, बायको किंवा मुलगी कोणीही असू शकतं. घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते आणि माता लक्ष्मी सदैव वास करते. नंबर 13, या सर्व उपायांबरोबर 108 वेळा लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा देखील आपल्याला जप करायचा आहे. दर शुक्रवारी फक्त एवढंच करा. लक्ष्मी कृपेने सर्व अडथळे झटपट दूर होतील. माता लक्ष्मीचा बीजमंत्र म्हणजे श्रीम हा आहे. नंबर 14, जेवल्यानंतर उष्ट्या हाताने देवी देवतांच्या प्रतिमेला स्पर्श करू नये. यामुळे देवदोष लागतो.
तसंच बरकत नाहीशी होते, पैसा टिकत नाही. देवासमोर नेहमी शुद्ध व पवित्र होऊन जावे. प्रसाद घेतल्यानंतर कधीही लगेच हात धुवू नयेत. नंबर 15, शुक्रवारी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र, श्रीसूक्तम किंवा कणकधारा स्तोत्राचं पठण करा. धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पठणामुळे चांगले लाभ मिळतात. पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो. यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या जीवनात समृद्धी प्राप्त होते, अशी देखील मान्यता आहे. नंबर 16, घरातील किराणा भरताना नेहमी तो शुक्रवारच्या दिवशी भरावा. कारण शुक्रवार हा श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी घरातील किराणा भरल्यावर आपल्या घरामध्ये बरकत राहते असं म्हटलं जातं. नंबर 17, सुखसमृद्धीसाठी शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाचं फूल अर्पण करा. ही फुलं माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे. शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचं फूल ठेवा आणि लक्ष्मीच्या चरणी ते अर्पण करा. असं केल्यानं घरात सुखसमृद्धी नांदेल आणि प्रगतीचा मार्ग सुखकर होईल, अशी सुद्धा मान्यता आहे. नंबर 18, लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही 4 कापूर आणि 2 लवंगा घ्या. आता यानंतर काय करायचं आहे बघा, 4ही कापूर जाळायचे, त्यावरती लवंग टाकून माता लक्ष्मीची आरती करायची. असं केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मक शक्ती जी आहे ती नष्ट होते. अशा प्रकारे हे उपाय केल्याने आणि काही नियम पाळल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते व लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होते. त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक अडचणी देखील हळूहळू दूर होण्यास मदत होते. तर मैत्रिणींनो, जितक्या शक्य आहेत तितके तुम्हाला उपाय किंवा सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत. याचा निश्चितच फरक झालेला तुम्हाला दिसून येईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.